विद्यार्थी व पालक मित्रांनो, BPTH 2024-25 या वर्षासाठी सिलेक्शन लिस्ट जी आहे ती CET सेलकडनं जाहीर करण्यात आलेली आहे. जसं की आपण व्हिडिओ टाकला होता की सिलेक्शन लिस्ट कधी येणार, तर लिस्ट जी आहे ती ऑलरेडी आता CET सेलकडनं जाहीर करण्यात आलेली आहे. तुम्हाला काय करायचं आहे, तर सर्वात अगोदर ती लिस्टवरती क्लिक करून तुमची लिस्ट जी आहे ती डाउनलोड करून घ्यायची आहे. आणि या ठिकाणी तुम्ही तुमचं नाव कसं सर्च करणार, एक तर तुम्ही तुमचं नावावरून सर्च करू शकता किंवा दुसरा पर्याय असा आहे की तुम्ही काय करायचं, बेसिकली आता इथे ऑल इंडिया रँक जो आहे तुमचा, जो तुमच्या नीटच्या स्कोअर कार्डवरती आहे तो टाकायचा. किंवा दुसरी गोष्ट म्हणजे तुमचा रोल नंबर, नीटचा CETचा रोल नंबर किंवा नेमवरनं तुम्ही नाव सर्च करू शकता. ज्या अनुषंगाने तुम्ही नाव टाकले, म्हणजे सर नेम, त्याच्यानंतर तुमचं नाव आणि नंतर फादर नेम, त्या याने नाव सर्च करून इथं फाईंड बटनावर क्लिक करून तुम्ही तुमचं नाव सर्च करू शकता. आणि त्यानंतर जे तुम्हाला समजा कॉलेज मिळतं आहे ते तुम्हाला इथे शो होईल वेबसाईटलाच. ठीक आहे, तर तेही तेवढंच महत्त्वाचं आहे. आणि तुमचं नाव शो झाल्याच्या नंतर बेसिकली काय करायचं, ठीक आहे, थोडंसं लॅगिंग सिस्टीम चालू आहे साईटलाही आणि आपला फोनही त्याला सपोर्ट करत नाही आहे प्रॉपरली. ठीक आहे, बाकी गोष्टी आहेत. तुम्ही एकदा नाव तुमचं व्यवस्थितपणे सर्च आउट करून घ्या. जी काही सिलेक्शन ॲडमिशन लिस्ट आहे BPTSसाठी ती जाहीर झालेली आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांना या लिस्टमध्ये ॲडमिशन नाही मिळाले किंवा बेटरमेंट वगैरे करायचं असेल तर नक्की तुम्ही करू शकणार आहात. परंतु जी काही सिलेक्शन लिस्ट होती BPTH, BPOTH, BSLP, BP&O अदर कोर्सेससाठी ती कॅप राऊंड 1ची जाहीर झालेली आहे. तुम्ही तुमचं नाव या लिस्टमध्ये सर्च करू शकता आणि नक्कीच तुमचा जो काही रँक आहे, जे काही कॉलेज मिळालं आहे ते तुम्ही घेऊ शकता. धन्यवाद.